नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 24 मे आणि आज आपल्या बाळाचं बारसा झालं निघालं सगळ्यांना मुंबई झाला. तर इथे रेल्वे जास्त लागली होती म्हणून थांबलो. संध्याकाळी आपला 4चा टायमिंग आहे. त्याच्या आधी ऑलमोस्ट 1-1.5 वाजेपर्यंत तरी आपण पोहोचलो पाहिजे. 2 वाजेपर्यंत तरी. इथून 123 किलोमीटर मला वाटतं आहे. 5 तास तरी लागतील जायला. बघूया किती वेळ लागते ते आता. तर आता आपण आलोय पळस पे जस्ट सोडलाय आणि पेट्रोल पंपवर थांबलोय. सगळ्यांना फ्रेश व्हायचं होतं म्हणून. आता इथून मैत्री पार्कला जायचं चेंबूरला. सगळं सामान उतरवायचं आणि मग तिथून पुढे जाणार आहोत. अप्रॉक्स 2 तरी वाजतील असा अंदाज आहे. बिकॉज आम्ही 1 तासात आता रोहावरून 1 तासात आलोय आम्ही पनवेलमध्ये. त्यामुळे स्पीड तर आमचा चांगला आहे. बघूया पुढे तर ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. हॉल बघायला आलेलो. मगाशीच आम्ही मराठमध्ये पोहोचलेलो पण हॉल बघितला नव्हता. आता ही लोकेशन आहे आपली. अजून काम चालू आहे आणि जस्ट मी आता त्यांना सोडायला आलो सगळ्यांना. ओके तर मित्रांनो, आता 5 वाजले आणि मी पूर्ण रेडी आहे. हॉलच्या बाहेरच आहे. बाहेरच हॉल आहे. फक्त पार्किंगसाठी जागा बघते. खूप लेट झाला आहे ॲक्च्युली. पटापट पार्किंग करतो आणि मग पुढचा सीन बघूया कसं काय होतं ते. बिकॉज खूप जास्त लेट झालं आहे. बेसिकली दुसरा दिवस आहे आणि आम्ही निघालो आहे आता घरी जायला आपल्या बेबीला घेऊन. आणि सध्या दिसणार नाही बिकॉज फुल गर्दी आहे पाठी. म्हणजे ओव्हरलोड आहे गाडी सामान आणि बसायला सुद्धा जागा नाही. 3-4 जण असून 4 जणच गाडीत तरी पण जागा नाही बसायला. डिक्कीत पण फुल आहे, मध्ये पण जागा आहे आणि आधी ट्रॅफिक पण खूप आहे. टाईम झाला आहे आता 4 वाजलेत. आम्ही आता जोगेश्वरी साईडला आहोत. इथून 3.5-4 तास लागतील पोहोचायला. म्हणजे आम्ही 7:30पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूया किती वेळ लागतो तो. बिकॉज त्याच्या आजोबांनी देखील खूप सारे प्लॅन्स केलेत त्याला.
म्हणजे डेकोरेशन वगैरे चालू आहे असं ऐकण्यात आलंय, तर बघूया काय चालू आहे ते. तर आता वाजलेत 5 आणि आम्ही आहोत कळंबोलीचा शेवटचा सिग्नल. इथून बाहेर पडू, मुंबईमधून बाहेर पडू. पनवेलमधून काय आपलाच रस्ता आहे, 1-1.5 तासात घरी. मग ॲप्रॉक्स 7:30पर्यंत पोचायचं टार्गेट आहे. आता बघू, तसं तर स्लो चाललो आहे. तर नागोडण्यापासून 1-2 किलोमीटर पाठी होत आणि सगळेजण वॉशरूमला झाले म्हणून थांबलो आहे. आता मम्मी आणि लताशी गेले पहिले, पण मी याला सांभाळतोय सध्या. ड्युटी लागले, चालू झाली आमची. भाई आमचा फुल सुसाट झोपलाय एकदम. जो घरला निघाला झोपला, अजून नाही उठलाय. काय आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया, बिकॉज घरी सगळेजण वाट बघतात. सगळ्यांनी सरप्राईज रेडी केलंय, बघूया काय आहे ते. 7:45 झालेत आणि आम्ही जस्ट आता रोहात एंटर करतोय. इकडनं तुम्ही बघू शकता, लेफ्ट घेतला की आपला एरिया चालू होतोय. आणि बघूया काय, आता घरी तयारी झाली ती आमची सगळ्यांची. तर जस्ट घरी आलोय आम्ही. आता शिवाय मालकीच द्या पहिला. आणि ही बॅग, गाडीची अवस्था बघा. म्हणजे लिटरली पूर्ण गाडी पॅक आहे. आता हळूहळू आम्ही एक सामान काढतोय गाडीतून. रोप्स मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.